नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 9. मी माझ्या पतीसोबत जेव्हा लव्ह मॅरेज करून माझ्या सासरी गेले, तेव्हा माझ्या सासूने मला सर्वांसमोर गावंढळ आणि अडाणी हे असं सर्वांसमोर म्हणल्या. कारण मी खूपच गरीब घरातले होते आणि माझी सासू ही खूप श्रीमंत घरातली होती. काही दिवस असेच चालत गेले. एके दिवशी मी बदला घेण्याचं ठरवलं. मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तू पण ना कोणच्या गावंढळ मुलीला या घरामध्ये बायको बनून आणलेले आहेस? ही एक पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये अश्विनीने आपल्याला टापटीप करून जावं हीच माझी इच्छा आहे. माझं तर नाकच कापलं जाईल. लोक तर म्हणतील, सुनेपेक्षा जास्त टापटीप सासूच दिसत आहे. रे अश्विन, तिला थोडीशी मॉडेल साडी घालायला सांग आणि तिला नीटनाटकं राहायला शिकव. जर असं चालत राहिलं तर तिला या घरामध्ये जागा मिळणार नाही. मोनिकाताईंनी आपल्या सुनेवर रागेट नजरेने नजर टाकत कड पाहून आपलं तोंड वाकडं केलं. आता आशिष मम्मीला म्हणाला, मम्मी, ती तर चांगली दिसत आहे आणि तिच्यावर लाल रंगाची साडी खूपच छान दिसत आहे. आशिष आता त्याच्या मॉमला म्हणाला, तिच्या याच सुंदरतेवर आणि साधेपणावर मी तिच्या प्रेमामध्ये पडलो आणि आता तू मला तिला बदलायला सांगत आहेस? आता तर हे अशक्य आहे. माझी बायको सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि मला तिला पार्टीमध्ये न्यायला कोणचीही लाज किंवा शरम वाटत नाही. आता आपल्या मुलाचे उत्तर ऐकताच मोनिकाताई एकदम शांत बसलेल्या होत्या. जेव्हा नवराच बायकोच्या बाजूने बोलत असेल तेव्हा तिसऱ्या व्यक्तीचं त्यांच्या दोघांमध्ये बोलण्याची हिंमत कशी होईल? आता मोनिकाताई खूपच शांत बसलेल्या होत्या आणि मनात विचार करत होत्या, आशिषने माझं सर्व ऐकलं, पण आज ही गोष्ट ऐकलेली नाही. मोनिकाताई आता मनात विचार करत असतात, जर आशिषने माझं ऐकलं असतं आणि एखाद्या श्रीमंत घरातल्या मुलीसोबत लग्न केलं असतं तर आमची उठण्या बसण्याची लोकांसोबत इज्जतसुद्धा वाढली असती. मोनिकाताई आता मनात म्हणत असतात, या अश्विनीसोबत आता आम्हाला पार्टीमध्ये जायचं म्हणजे स्वतःचं स्वतःच नाक कटवून घ्यायचं. मला हिच्यासोबत पार्टीमध्ये जाण्यासाठी कोणताही इंटरेस्ट नाही. या आशिषने तर माझं काहीच ऐकलं नाही, पण मी माझ्या छोट्या मुलासाठी योग्य मुलगी नक्कीच शोधणार आता. अशा प्रकारे मोनिकाताई आता मनात विचार करत होत्या आणि मनात खुश होत होत्या. मोनिकाताई अश्विनीसोबत थोडं पण बोलल्या नव्हत्या. मोनिकाताईंना अश्विनी लाल साडीमध्ये खूपच गावंढळ दिसत होती.